कारण की मोहन पारधी एक मोठा ब्लास्टर म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. पहिल्या बॉलवरती जीवदान मिळालं गेलं मोहनला आणि एक धाव इथं आपण पाहता अगदी अकाउंट वरती जमा झाली. श्री गणेशा केला गेला तो म्हणजेच कोंबलवाडी टीमचा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता 4 ओव्हरचा सामना. अनंता मुकणे बॉलिंग ट्रॅक वरती. निश्चितच चाकण संघ दूरचा प्रवास राहिला. पहिला सामना जिंकत असताना मित्रांनो आपण जर विचार केला तर अगदी चांगली खेळी साकारली गेली होती आणि इथं आपण जर पाहिलं तर निश्चितच दुसऱ्या मॅच मध्ये आता पहा कशा रीतीने खेळ होईल. टॉस जरूर विरोधामध्ये गेल्या. कोंबलवाडी संघाने पहिल्यांदा बॅटिंग स्वीकारली आणि त्याचा इथं मात्र अगदी कशा रीतीने खेळ त्या माध्यमातून साकारला जाईल. मोठे ब्लास्ट इथं ठोकावे लागतील कारण की समोर चाकण संघाला आपण फाईट करतात. गेम ऑन. एक धाव आली पहिल्या बॉलवरती. दुसरा बॉल गोलंदाज तयार. इथे पहा नशिबाचा चौकार. यस वाईट +1 म्हणजेच सॉरी वाईट +4 म्हणजे पहा नशिबाचा पंजा इथं आपण जर पाहिलं तर कोंबलवाडी संघाच्या खात्यामध्ये. आणि आपण जर पाहिलं तर निश्चितच थँक्यू. त्याचनंतर आपण पाहतो ज्या पाहुण्याच्या आतुरतेने वाट पाहत होतो मालडुंग ग्रामपंचायतीच्या विद्यमान थेट सरपंच ज्यांना होण्याचं भाग्य लाभलं ते आमच्या आदरणीय सीताराम दादा चौधरी. मुख्य व्यासपीठावरती त्यांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्यासोबत गणपत दादा बारगडा आणि त्याचनंतर सुनील दादा बारगडा त्यांना पण मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतो. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी 2026च्या पर्वामध्ये हे दमदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहुणा वर्ग मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतो. साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सभा मैदानाच्या आतमध्ये अगदी नशिबाचा पंजा पाहायला मिळाला. त्याच्यानंतरचा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने रिलीज केला. अनंत मुकणे बॉलिंग ट्रॅक वरती. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला मित्रांनो. यावेळी पहा क्रॉस बॅटेड स्क्वेअर कटचा फटका चालला डीप मध्ये. त्या ठिकाणी पप्पू भोईरला आपण पाहता एक धाव मिळाली. अगदी पहा एका धाब्यावरती थांबावं लागेल. आज दूरचा प्रवास राहिला पुण्यावरनं. हा संघ इथे मात्र आपण बघता अगदी बिलॉंग करता आणि आपण पाहिलं तर अगदी सातत्यानं पनवेल परिभागामध्ये हा संघाला आपण पाहत असता. दरम्यान फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. मान्यवरांचा शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळतो. अगदी वेळात वेळ काढून मध्यरात्रीचा प्रवास आज निश्चित करत बराचसा किलोमीटरचा प्रवास आज निश्चित करत या स्पर्धेसाठी आपण पाहतो ज्यांनी वेळात वेळ काढला ते मालडुंगे ग्रुप ग्रामपंचायतीचे थेट सरपंच सीताराम शेठ चौधरी साहेब आणि त्यांच्या समवेत एक प्रसिद्ध पत्रकार गणपत शेठ वारगडा आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो आमचे दुसरे वारगडा मित्र यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी या स्पर्धेच्या वतीनं त्यांचं जरूर आम्ही स्वागत करतो. सुनील शेठ वारगडा देखील इथे उपस्थित आहेत. ते देखील पत्रकार आहेत आणि आज आपण पाहतो की आदिवासी संपादक म्हणून त्यांचे देखील आपण पाहतो की जरूर आपल्याला वर्णी लागताना पाहायला मिळते. मग नवनवीन गोष्टींचं अगदी आपण पाहतो की अगदी लोकांपर्यंत कसं त्यांना पोहोचवायचं या गोष्टी ते सातत्यानं करतात. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर विचार केला ना तर मालडुंगे परिसर आणि त्या परिसराचा ज्यांनी कायापालट केला आणि त्या परिसराचा ज्यांनी विकास केला असे आमचे हरहुन्नरी विकास पुरुष म्हणजे आमचे सीताराम शेठ चौधरी साहेब यांचं इथं आगमन झालं. आपलं स्वागत आहे. थँक्यू सो मच आकाश. निश्चितच वेलकम. या स्पर्धेमध्ये पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मैदानाच्या आतमध्ये पहा आपण बॉलिंग ट्रॅक वरती अनंता. यावेळी पहा लाफ्ट केलाय. ब्राउन रिझर्व मध्ये झेल या ठिकाणं सुटला गेला. सहजरित्या झेल पकडण्याचा प्रयत्न झाला परंतु इथे धावचीत मध्ये पकडलं जाईल का नाही. झेल सुटला. त्याच्यानंतर धावल्या गेल्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहिलं जात होतं. यस सरांकडे अगदी पाहता आमचे गणेश टेंबे सर त्यांच्याकडे पाहिलं जात होतं परंतु यस टीव्ही अंपायर रेफर केलं जाईल की या ठिकाणं फलंदाज क्रीजच्या पलीकडे पोहोचलाय की नाही ते बघितलं जाईल. पहा आमच्या थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहता आपण अशोक कोलवेकर सर या ठिकाणं क्लोज डिसिजन निश्चितच गणेश टेंबे सरांना पाहिलं स्क्वेअरच्या भूमिकेमध्ये. येस आणि इथे आपण पाहू शकाल फलंदाज सुखरूपरित्या पोहोचला. नॉट आउट असेल. पहा थँक्यू. निश्चितच 2 धावा बॉलवरती आल्या. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहू शकाल जाऊन पोहोचली ती म्हणजेच टोटली 11 धावा धावपटलावरती लागला गेला. आता इथनं पहा शेवटचा अंतिम बॉल अनंत मुकणेकडे असेल. एस मॅन्डेटरी बाबूचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि डावखुळ आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेशला आपण पाहता. एखादा अजून ब्लास्ट होईल का. यावेळी पहा फटका लाजबाबा डीप मध्ये जाईल. वाडिश लॉंग ऑनला तिथे क्षेत्ररक्षक आत पहा
जिथे जेल सुटला भावेशचा आणि तिथे पुन्हा एकदा तो फटका एक्झिक्यूट केला अंतिम बॉलवरती एक धाव आली एका धाबेच्या मदतीने पहा संघाची धावसंख्या टोटली जाऊन पोहोचेल ती म्हणजेच इथनं 12 धावा धाबडल्यावरती लॉस ऑफ 0 विकेट कोंबलवाडी संघ डीजे थँक्यू सो मच डीजे इथं पहा पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला पहिल्यांदा बॅटिंग करत असताना कोंबलवाडी संघ 12 अंकावरती जाऊन पोहोचली कोणत्या प्रकारचं नुकसान नाही आहे जोपर्यंत मोहन पारधी मैदानामध्ये खेळतोय अगदी निश्चितच जर नेरल परिभागामध्ये गाजलेला नावाजलेला संघ कोंबलवाडी संघ आज इथं मात्र पनवेल तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर खेळताना दिसतो परंतु दुसऱ्या बाजूला पुण्यावरचा चाकणवरचा हा प्रवास आपण पाहता चाकण संघ या मैदानावरती अगदी वेळेवरती दाखल झाला गेला दोन्ही संघ चांगले आहेत सातत्यानं निश्चितच टेनिस क्रिकेटमध्ये येस मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतं यावेळी पाहायचा हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेचायचा होता पंच आमच्याकडे बोलले इट इज अ वाईट बॉल यस पा बायकर मॅन मोहन पारधी ज्याच्या नावावरती आपण पाहिला तर त्याच्या स्वप्नातील 2 बाईक अगदी आपण पाहिलं आणि 3 सायकल्स त्याच्या नावावरती पहा असा हा खेळाडू मैदानामध्ये आपण पाहता दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं प्रशांत भोईर पप्पू भोईर मोठा सामना चालू हा बॉल पहा इथनं यस ऑफस्टिकला रिलीज केला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन पडतं मॅडम बॉलचा संपर्क नाही मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न भावेशकडनं चालू आहे परंतु भावेशचा विचार केला तर आतापर्यंत 5 बॉलचा सामना केला 5 बॉलमध्ये 4 धाबा त्यानं जमवल्यात मोहन पारधी देखील 2 बॉलमध्ये 2 धाबा आल्यात पहा वैयक्तिक टोटल आतापर्यंत जर पाहिलं तर 13 धाबा धाबटल्यावरती लागल्या गेल्या वाईटच्या स्वरूपामध्ये धाबा आलेल्या यावेळी पहा स्क्वेअर कटचा फटका शॉट बॅकवर्ड पॉइंटला बॉल चालला तिथे क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये पोहोचले सिंगल मिळाली आणि दुसरीचा कॉल देखील सक्सेस झाला पहा 2 धाबा चित्याच्या सप्लायनं कंप्लीट केल्या जात आहेत चांगलं क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे दोन्ही एंडनं आपण पाहता महाराज चालू आहे ज्याप्रमाणे आपण जर पाहिलं मित्रांनो तर चाकण संघाची गोलंदाजी अटॅक आपल्याला पाहायला मिळाला पहिल्या ओव्हरमध्ये विकेट मिळालं नव्हतं परंतु चांगलं पहा एक फक्त वाईट स्वरूपात एक चौकार पाहिला त्याच्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं चांगलं षटक राहिलं होतं हा बॉल इथे काय झालं वाईट बॉल आहे परंतु इथे थ्रो झाला गेला चुकीचा आणि त्याचा फायदा पुरेपूर उचलत असताना अगदी पाहता ही सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते वाईट प्लस 2 या 3 धाबा इथे अकाउंट मध्ये अगदी अतिरिक्त आपल्याला पाहायला मिळतील अगदी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहिलं तर पूर्णपणे डोक्याचा वापर मैदानामध्ये केला जातो दोन्ही फलंदाजाकडनं कारण की इथे डायरेक्ट थ्रो झाला नसता तर एका धाब्यावरती थांबावं लागलं असतं परंतु पहा मित्रांनो खराब थ्रो झाला 2 धाबा एक्स्ट्रा गेलात वाईट प्लस 2 यावेळी सरळ बॅटने खेचलाय डाऊन द ग्राउंड एक धाव आली आहे पहा चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालं एकच धाव मोठे ब्लास्ट ठोकत नाहीयेत ठोकू देत नाहीयेत ही गोलंदाजची खासियत आहे पहा चाकण टीमकडनं निश्चितच प्रशांत भोईर आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक मध्ये आला अगदी सातत्यानं बऱ्याच ठिकाणी व्यावसायिक क्रिकेट म्हणून त्याची ओळख आहे सातत्याने पनवेल रायगडमध्ये आपण पाहिलं तर त्याच्या नावाचा बोलबाला आपण पाहिला व्यावसायिक क्रिकेटर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं चाकण टीमचं नाव आतापर्यंत बरंच मोठं झालंय अगदी पप्पू असेल जुने जाणता खेळाडू टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात प्रशांत भोईर देखील एक चांगला आहे सुशांत भोईर देखील एक चांगला खेळाडू आहे परंतु इथनं बघायचं आता मैदानाच्या आतमध्ये काय करता समोर असेल मोहन पारधी मोठा ब्लास्ट करायचा होता मोठा फटका खेचला होता परंतु इथे प्रशांत भोईरची खासियत आहे तिथनं आपण पाहिलं तर अगदी सरळरित्या विकेट किपरच्या दस्तरामध्ये बॉल चावून पडतो आणि डॉट बॉलची डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते यावेळी स्विच हिट करायचा होता लाऊडली अपील परंतु तिथनं आपण पाहिलं तर अजून एक डॉट बॉल पहा प्रशांत मोहनला कोणत्या प्रकारचं टोटल धाबा दाबटल्यावरती 19 धाबा दाबटल्यावरती लागल्या गेल्यात इथनं कोंबलवाडी टीमच्या शेवटचा बॉल असेल ना राजू अंतिम बॉल प्रशांत भोईरचा मैदानाच्या आतमध्ये रिलीज होईल पहा स्लोवर डिलिव्हरी इथे बॉल हवेत चाललाय आणि पाहता इथनं काय घडलं बॉल हातावरती लागलाय पंचांचा इशारा येतोय आणि डेफिनेटली आपण पाहता फलंदाज इथनं मात्र क्रीज सोडतोय बॅक टू द डगआउट पहिला करारा झटका इथनं कोंबलवाडी टीमला आणि फलंदाज मोठा फलंदाज मैदानाच्या बाहेर निघेल तो म्हणजेच मोहन पारधी बॅक टू द डगआउट डीजे
न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रकाश पारधी इथं मैदानाच्या आतमध्ये एंटर झाल्या पहा 4 ओव्हरची मॅच 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला 19 धाब्यावरती आपण जर पाहिलं तर संघ जाऊन पोहोचला तो म्हणजे तिथनं कुंभलवाडी संघ कशा रीतीने धावत संख्या येईल पहिल्यांदा टॉस जिंकला बॅटिंग स्वीकारली आहे परंतु त्यामध्ये जर पाहिलं तर चाकण संघाचा बोलबाला गोलंदाजीच्या जोरावरती मोठे फटके येऊ दिलेत नाहीयेत बा एक फक्त आपण जर पाहिलं तर वाईट+4 नशिबाचा तो चौकार पंजा आपल्याला पाहायला मिळाला होता आणि तिथनं मात्र पूर्णपणे थांबवलं गेलं बॉलिंग ट्रॅक वरती इथनं पहा बॉल हवेमध्ये पप्पू भोईरला आपण पाहता सिंगल मिळाली दुसरीचा कॉल दिला जात होता रिक्स आणि इथे डायरेक्ट हिट काम झालं यस पहा नशिबाने साथ देखील दिली त्या ठिकाणी विकेट किपरला आणि पहा डायरेक्ट हिट डेंजर झोन मध्ये इथे फलंदाज आपण पाहता बाद झाला तो म्हणजेच भावेश बॅक टू द डगआउट सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या बाहेर डीजे अगदी पाहिलं तर त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर अगदी चालणार आता जर विचार केला तर बैलगाडा शर्यत म्हणजेच अगदी अप्रतिम प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतं आणि बऱ्याच चाहत्यांची स्पर्धा म्हणजेच बैलगाडा शर्यत अगदी सुमधुर संगीत आपल्याला ऐकायला मिळाला आता जवळ मैदानाच्या आतमध्ये अजून एक नवीन बॅट्समन दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये भालचंद यापुढे आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज तयार पप्पू भोईर पहिल्या बॉलवरती मिळालेली अवचित मध्ये सफलता अक्रॉस द बॅटनं फटका खेचायचा होता परंतु इथे डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये अजून एकदा आपल्याला पाहायला मिळते 2 बॉलचा खेळ समाप्त झाला पहा मित्रांनो आणि 2 बॉल मध्ये आपण पाहिलं कोणत्याही प्रकारचा विचार केला तर एक धाव खर्च झाली सॉरी एक धाव आपण पता खर्च झाली चांगली गोलंदाजी आडव्या बॅटनं खेचायचा होता परंतु इथे काही पे निशाणा काही पे निगाह आणि पाहता इथं मात्र आपण पाहता हा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे अगदी नशिबाने दिलेला अगदी टर्निंग पॉइंट चौकार 4 धाबा चौकाराच्या मदतीने 10 धाबा संख्या पुढे जाईल असं वाटलं की हा चेंडू देखील डॉट होईल परंतु बॅटची इनसाइड एज आपल्याला पाहायला मिळाली अगदी पाहिलं तर चेंडू बॅटचा फेस खोलला होता स्क्वेअरली एक बॅकवर्ड पॉइंटला परंतु त्या ठिकाणी थर्ड मॅन रिजनला हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला 4 धाब्यांसाठी 4च्या मदतीने संघाची टोटल धाबा संख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 24 धाबा दाबडलापती कंप्लीट झाल्या 3 बॉलचा खेळ समाप्त झाला अजूनही 3 बॉल हाफ ट्रॅकर ऑफ स्टिकला यस अतिरिक्त बाहेर चालला पहा लाईन बरकटली गोलंदाजानं यस व्हाईट बॉल पप्पू भोईरकडनं रिलीज केला जातो एकेरी धाबेच्या मदतीने धाबा संख्येमध्ये थोडासा बदल कशा रीतीने या ठिकाणी खेळी केली जाईल पहा दोन्ही संघ चांगले आहेत आजचा विचार केला तर आजच्या रात्रीमध्ये 1 पोलचे संघ आपल्याला पाहायला मिळतात अगदी चांगली स्पर्धा मोठा प्रहार केलाय यावेळी पहा क्षेत्ररक्षक डीप मध्ये आत स्क्वेअर लेग डीप बाउंड्री वरती पकडला जाईल आणि अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर तो म्हणजेच प्रकाश पारधी बॅक टू द डगआउट डीजे विकेटचं पतन झालं आपण जर पाहिले तर 3 गडी बाद झालेत कोंबलपाटी टीमचे पहिल्यांदा टॉस जिंकला बॅटिंग निवडली तो डिसिजन कितपत योग्य होता अगदी येणारे अगदी पाहिलं तर काहीचे चेंडू सांगून जातील कारण की इथनं धावा बनवणं गरजेचं होतं मोठा ब्लास्ट पाहायला मला होता असं वाटलं की या इनिंग मध्ये हा पहिला मोठा स्ट्रोक षटकार पाहायला मिळेल की काय परंतु डीप मध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तैनात होते आणि तिथे पकडलेला जाईल बॉल समाप्त झाले टोटल 4 अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी असेल यावेळी पहा अगदी गॅप मध्ये जबरदस्त स्ट्रोक सुई मध्ये धागा रोवावा त्याप्रमाणे अगदी तपात्र आपण बॉल जाईल या ठिकाणी सीमारेषा पलीकडे येतोय चौकार अगदी पाहता अजून एक चौकार आला बराच कालानं अगदी चौकार पाहायला मिळाला 4 धाब्यांच्या मदतीने धाबा संख्या पुढे
यावेळी पहा मोठा स्ट्रोक, मोठा ब्लास्ट, मिस टायमिंग झालाय का? डीप मध्ये क्षेत्ररक्षण अजून एक सुरेख मिडान रिझनला आणि तिथं मात्र आपण पाहता निश्चितच फलंदाज बाद होईल. अजून एक करारा झटका कोंबलवाडी टीमला आणि फलंदाज बाद झाला तो म्हणजेच योगेश निरगुडा. बॅक टू द डगआउट. दाखल झाला मैदानाच्या आतमध्ये अरुण गोलंदाज अरुण भोईर. पाहता शेवटचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला न्यू बॅट्समन मैदानामध्ये रतन निरगुडा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पहा शेवटचा अंतिम गोलंदाज अरुण भोईर आपल्याला पाहायला मिळेल. पहा धाब्यांचा विचार केला धाबा संख्या दापटल्यावरती आता 29 अंकावर जाऊन पोहोचले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला म्हणजे पहा जबरपास 30च्या दरामध्ये संघ जाऊन पोहोचला. 29 धाबा दापटल्यावरती लागल्या गेल्यात. चांगली धाबसंख्या सन्मानजनक धाबसंख्या उभी राहिली. अजूनही पाहित ना अगदी 15 ते 20 धाबा उभ्या झाल्या तर निश्चितच चांगला हायस्कोर चांगलं धाबा या ठिकाणी मात्र आपण पाहता अगदी सेट होतील. अंतिम षटक आणि गोलंदाज अरुण भोईर आपल्याला पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅकमध्ये. सेकंडला फलंदाज भालचंद. अंतिम साबाल अंतिम ओव्हर फर्स्ट इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि इथनं ह्या ओव्हर मध्ये टार्गेट सेट केलं जाईल की कशा रीतीनं या धावा बनतायत. गोलंदाज तयार. यावेळी पहा आपटी बार हाफ ट्रॅकर बॉल अगदी गुडलाईन स्पॉट वरती रिलीज झाला आणि असं वाटलं का त्या ठिकाणी मात्र फटका जरूर सीमारेषा पलीकडे जाईल. मोठा ब्लास्ट या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जात होता. डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. पहिला बॉल डॉट आला. अजून एक सुरेख बॉल रिलीज केला जातो मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉलची डिलिव्हरी बॅक टू बॅक लगातारचे 2 चेंडू इथं आपण पाहता डॉट आले. भालचंद इथं आपण पाहता बॅटिंग मार्क वरती स्ट्राईक एंडला खेळताना दिसतो. 2 चेंडू निघून गेले. अजूनही 4 बॉल त्याच्या हातामध्ये असतील. कशा रीतीने फटकेबाजी. अजून एक डॉट बॉल. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये आणि बॅटची एज लागले पहा. अगदी खेळाडू उठती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज तिथनं बाद होईल. भालचंदच्या पारीचा अंत. गडी क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर. बॅक टू द डगआउट भालचंद. अजून एक फलंदाज बाद झाला. 5 गडी बाद झालेत आतापर्यंत कोंबलवाडी टीमच्या म्हणजे अर्धी टोली मैदानाच्या बाहेर आल्या. नवीन बॅट्समन मैदानामध्ये सुनील पारदी आपल्याला पाहायला मिळेल. रतन आणि सुनील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते. पुढचा बॉल. यावेळी पहा अजून एक डॉट बॉल म्हणजे एकही धाव आली नाहीये. काय गोलंदाजी केली जाते गोलंदाजाकडनं. बॉलिंग ट्रॅक वरती अरुण भोईरला आपण पाहता. अगदी पाहिलं तर 2 बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आले. त्याच्यानंतर विकेट आला. विकेट नंतर पुन्हा एकदा डॉट आल्या म्हणजे एकही धाव एकही दाब आली नाहीये. परंतु इथनं ह्या बॉलला ट्रॅप केलं. मिडान रिजन मध्ये जाईल डीप मध्ये तिथे क्षेत्ररक्षक होते पहा. एक दाब आली. एकेरी दाबेच्या मदतीने धाबसंख्या पुढे चालली. टोटल पहा 30चा आकडा कंप्लीट झाला तो म्हणजेच कोंबलवाडी टीमचा. आता इथं आपण पाहू शकाल अगदी शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट बॉल मैदानाच्या आतमध्ये आणि स्ट्राईक एंड फलंदाज इथनं रतन निरगुडा आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल लाऊडली अपील केलं जात होतं. अंतिम बॉल देखील डॉट आला. गोलंदाजीचं वर्चस्व पाहायला मिळालं ते म्हणजेच सिद्धिविनायक सेकंड टीमच्या मैदानाच्या आतमध्ये अगदी 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये पहिल्या हाफ मध्ये बॅटिंग करत असताना कोंबलवाडी टीमने बनवल्या टोटली इथनं 30 धाबा. आता विजयासाठी उत्तरार्धामध्ये गरज असेल सेकंड हाफ मध्ये सिद्धिविनायक सेकंड टीमला येणारे बॉल 24 आणि कंपल्सरी अर्थातच 4 षटका आणि इथं कंपल्सरी 31 धाब्यांची गरज आहे. डीजे
अर्थातच अगदी आपण पाहतो मालडुंगी परिसरामध्ये ज्यांच्या नावाचा डंका वाजतो, ज्यांच्या कार्याची महती अगदी आपण पाहतो प्रत्येक घराघरातील लहान लहान मुलगा सांगून जातो, असे आमचे सगळ्यांचे आवडीचे एवन सरपंच, थेट सरपंच अर्थातच मी ते सीताराम शेठ चौधरी साहेबांना विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचंय. नक्कीच अनेक सारे आपण पाहतो या क्षेत्रामध्ये त्यांचं नाव आपल्याला आठवणीनं आणि अगदी आवर्जून घ्यावंसं वाटतं, कारण अगदी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नवनवीन उपक्रमामध्ये भर घालत, मग कला, क्रीडा, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रामध्ये अगदी आपण पाहिलं कार्यकुशल असं नेतृत्व राहिलंय. आणि आज त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. सीताराम शेठ चौधरी A1 सरपंच, थेट सरपंच, त्यांचा आपण इथे सन्मान करतोय. माहिती उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा मोमेंटो देऊन त्यांचा इथे सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. चेहऱ्यावरती गोड स्माईल ही त्यांची ओळख, अगदी जनतेचा हा चेहरा. नुकताच आपण पाहिलं की आता झालेल्या राजकीय क्षितिजावरती ज्यांनी एक आपली वेगळी ओळख निर्माण केली आणि ज्यांनी आपल्या अगदी कार्याच्या माध्यमातून अगदी चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचं कमल फुलवलं, ते आमचे सगळ्यांचे लाडके सरपंच, सगळ्यांचे आवडते सरपंच म्हणजेच सीतारामसिंह चौधरी यांचा पण इथे सन्मान केलेला आहे. त्यानंतर ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगीचे जे सदस्य आणि त्याचसोबत आपण पाहतो की अगदी ज्यांची वडील लागली जाते ते म्हणजेच आपले आदिवासी पत्रकार म्हणून ज्यांना आपण आवर्जून पाहतो, त्यांचे गणपत शेठ वारगडा साहेब यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान घेण्यासाठी यायचंय. दर्शक असं नाव आहे, शिक्षित व्यक्तिमत्व आहे. आपण जर पाहिलं तर अगदी लहानपणीचं शिक्षण वनवासी कल्याण आश्रम चिंचवलीमध्ये झालं आणि तेव्हापासूनच त्यांची नाळ आमच्यासोबत जोडली गेलेली आहे. आणि चिंचवली म्हटलं तर त्यांचं अगदी आवडीचं ठिकाण आणि त्यानंतर आपण पाहिलं तिथून त्यांनी प्रगतीच्या अगदी वाटेवरती चालायला सुरुवात केली. आज आपण पाहतो की अगदी जनसामान्यामध्ये हे देखील नाव आपल्याला आवर्जून सगळ्यांच्या जिभेवरती ऐकायला मिळतं. असं गोड व्यक्तिमत्व आहे. त्यांचा इथे शाही सन्मान केला जातो. महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार म्हणजेच प्रेमाची आणि मायेची उपदार शाल देऊन त्यांना ते सन्मानित करण्यात आलेलं आहे. यानंतर पुढील सन्मान असेल ते म्हणजेच आमचे सगळ्यांचे तितकेच लाडके आणि तितकेच आवडीचे व्यक्तिमत्व सुनील वारगडा साहेब पत्रकार, यांना देखील मी विनंती करेन की आपण देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. यापुढील सन्मान केला जाईल ते म्हणजेच सुनील वारगडा साहेब, आदिवासी पत्रकार, नामांकित व्यक्तिमत्व. आणि आज छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी या स्पर्धेसाठी शिवदेश क्रिकेट संघ फणसवाडी यांच्या हाकेला हाक देत आज आपण पाहतो वेळात वेळ काढून ते उपस्थित झालेले आहेत. आणि त्यांचा यथोचित मानसन्मान आयोजकांच्या वतीनं, शिवदेश क्रिकेट संघाच्या वतीनं, ग्रामस्थ मंडळ पालेबुद्रुक फणसवाडी यांच्या वतीनं इथे केला जात आहे. आणि त्यांचा विशेष सन्मान आपण इथे पाहतोय. क्या बात आहे. पाहुणे येते घरात ओशी दिवाळी दसरा. ते म्हणतात ना की कणसामध्ये काही कणस दाणेदार असतात, तसे माणसामध्येही काही माणसं बाणेदार असतात. असे बाणेदार व्यक्तिमत्व आज इथे आपण पाहतो की उपस्थित झालेले आहेत. आमचे एवन सरपंच सीताराम शेठ चौधरी साहेब, त्यानंतर आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला गणपत वारगडा साहेब आणि तिसऱ्या बाजूला आपण पाहतोय अगदी सुनील वारगडा साहेबांचे आगमन झालेलं आहे. सुरुवात झालेली लावाची 4 सीताराम चौधरी सरांबद्दल सांगायचं झालं ना तर मग बॉलिवूड सृष्टीमधील अनिल कपूर आणि आता आपल्या म्हणेन राजकीय क्षितिजावरती आपल्याला सीताराम चौधरी सर पाहायला मिळतील. हुबेहूब त्यांची आपल्याला बॉडी लँग्वेज पाहायला मिळते, चेहराही तसाच आणि त्यांची फेसिंग देखील तशीच. आणि आपण पाहिलं ना तर ते अगदी जशी जशी वर्ष उलटत जातात ते अजून जवान होत चाललेले आहेत. थँक्यू सो मच. मॅच कडे जाऊया. सामना महत्वाचा आहे. मैदानाच्या आतमध्ये 31चं समीकरण होता. 31चा धावा बनवत असताना बाक टू बाक 2 चौकार प्रशांत बोईरनं ठोकलेत गोलंदाजाच्या विरोधामध्ये, जिथे 22ला पण बाधा गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. आणि इथून मात्र डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाता. निर्धाव चेंडू फेकलाय, चांगली गोलंदाजी राहिली जाता. कमबॅक करावा लागेल मॅच मध्ये. वापसी निर्माण करायची असेल टीम कोमलवाडी संघाला तर विकेट टेकिंग गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करणं तितकाच महत्वाचं असणार आहे. 22 तयारी गोलंदाजी ट्रॅकवरती. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज जबर फुल टॉस होता, फुलर लेन मध्ये कनेक्ट केला जातो. लॉंग ऑफ मध्ये चेंडूला फटका सजवला जातो. शेवटच्या क्षणाला चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्टॉप केला जातो. तोपर्यंत मिळेल एक सिंगल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 9 धाबा या धावपलकीवरती पाहायला मिळतात. अगदी 4 षटकामध्ये 31 बनवायचे होते. 31चा धाब्यांचा टार्गेट सेट केला गेला होता. सध्या तरी आपण पाहतो 9 धाबा धावपलकीवरती लागल्यात कोमलवाडी संघ पहिल्या डावामध्ये. मोहन पारधीची आक्रमण फलंदाजी पाहायला मिळाली नाही. या 4 मध्ये 2 धाब्यांचं योगदान त्याच्या बॅटमधनं राहिलं होतं. आपली फटका सुरू आहे का? अनसटला बिरकापला, उंची जास्त लांबी पाहावी लागेल. 1 बाउन्स बॉल चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार. धावा मिळतील या चेंडूवरती 4 आणि 4 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या टीम चाकण संघ जाऊन पोहोचलाय 13 वरती. याच दरम्यान नुकताच उपस्थित झालेले मान्यवर A1 सरपंच, थेट सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगे सीताराम शेठ चौधरी साहेब यांच्या वतीने स्पर्धेसाठी तब्बल
4,000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आपल्याला स्पर्धेसाठी आलेलं आहे आणि तसेच त्याच्या समवेत उपस्थित झालेले आदिवासी संघटनेचे पत्रकार आमचे गणपत शेठ वारगडा साहेब आणि श्री सुनील निरगुडा साहेब यांच्या माध्यमातून गणपत शेठ वारगडा साहेब यांच्या वतीने स्पर्धेसाठी 1,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आपल्याला स्पर्धेसाठी आलेलं आहे, त्यांचं आम्ही स्वागत करतो. बॅक टू बॅक 2 षटकार चौकारानंतर हा षटकार ठोकला. षटक क्रमांक पहिला इथून संपला जातो. संघाची टोटल बनले धावा फलकेवरती 19 धावा. येणारे बॉल असतील 18 आणि विजय करता धावा बनवायच्या तर फक्त आणि फक्त 12. चांगली फलंदाजी पाहायला मिळाल्या दोन्ही फलंदाजीच्या माध्यमातून. प्रशांत भोईर आणि सोबतीला सुशांत भोईर. सुशांत घेतोय 2 मध्ये 10 वरती आणि त्यानंतर आपण पाहतोय प्रशांत भोईर घेतोय सध्या 9 धावा संख्येवरती. अशी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक कर्जत नेरळ परिसरामधील एक दादा संघ अर्थातच कोंबलवाडी सध्याच्या हंगामामध्ये थोडासा बॅकफुटवरती संघाला जरूर आपण पाहतोय. मात्र पुणे परिसरामधील चाकण संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजावरती भारी पडला जातोय. मोहन गोलंदाजीवरती आलाय आणि त्यावरती आक्रमण करायचं होता. मिस टायमिंग फटका फसलाय. हवेमध्ये शतरक्षक भावेश पकडतोय. चाल संपवलाय फलंदाज प्रशांत भोईरचा खेळ. पहिला धक्का टीम चाकणला. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना चाकण संघाला मात्र इथून पहिला करारा झटका लागलाय. 18 मध्ये 12 बनवायच्या होत्या मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये इथून विकेट मात्र बहाल केली जाता. प्रशांतला परतावा लागला जातं आणि इथून मात्र ह्या सामन्यामधील विजय संघ आणि त्याच्या प्रतिस्पर्धेत फाईट करेल टीम 1 स्टार वाघाची वाडी संघ. कॅप्टन आपण यायचं वाघाची वाडी संघाचे कॅप्टन. आजच्या रात्रीमध्ये चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला. पहिल्या फेरीमध्ये सीबीडी ठाकरवाडी संघाला पराभूत केला. दुसऱ्या मॅच मध्ये टीम सचिन इलेव्हन माथेरान संघाला त्यानं पराभूत केला होता. आजच्या हंगामामध्ये खऱ्या अर्थानं बनाटे फॉर्म मध्ये असणारा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. ज्या डेची स्पर्धा खेळत होते त्यावेळी अनेक स्पर्धेमध्ये पराभूत झाले होते. टीम वाघाची वाडी संघ जशी नाईट स्पर्धेला सुरुवात झाली आणि तब्बल 4 ट्रॉफीज त्या संघाच्या नावावरती राहिल्यात. तो संघ खऱ्या अर्थानं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळेल. हा सामना संपल्यानंतर मात्र विजय संघ वाघाची वाडी संघाच्या विरोधामध्ये फाईट करेल. पप्पू आलाय मैदानाच्या आतमध्ये. सिंगलला प्राधान्य दिला जातो. एका धाब्याच्या मदतीने 20 धाबा धावफलकीवरती बनला जातात. अद्याप जर विचार करायला गेला तर अगदी 11 धाबा संख्येची गरज असणार आहे. षटकामधील उर्वरित जर आपण पाहायला घेतो 4 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. मोहन पारदेने पहिल्या चेंडूवरती विकेट संपन्न केली होती ज्यामध्ये प्रशांत भोईरला बाद केला होता. त्यावेळी पाहावा लागेल. चांगला चेंडू रिलीज केला जातो. गुडले स्पोर्टची चपा राहिली जात्या. टप्पा पडल्यानंतर थोडासा आउटस्पिन पाहायला मिळतो. फलंदाजांना बीट करत चेंडू स्टँडच्या मागे विकेट किपरच्या हातामध्ये विसरला जातो. सुशांत भोईर फलंदाजी मार्कवरती आपण पाहतो. अगदी 11 धाब्यांचं योगदान आतापर्यंत त्याच्या बॅटमध्ये राहिला. हाफ ट्रॅकर बॉल होता. शॉर्ट ऑफ लाईनचा बॉल त्याला पूल करायचा होता मात्र इथून फटका फसल्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता मैदानावरती केली जाता. कदाचित या मॅच मध्ये 40+ धावसंख्या बनल्या असत्या तर मॅच अगदी रोमांटिक पाहायला मिळाल्या असत्या. त्यामध्ये शंका नाही. यावेळी 20 वरती संघ पोहोचला. 11चं समीकरण अजून बॅलन्स असणाऱ्या मात्र 11 धावा बनला जातील का डिफेंड केला जातील गोलंदाजी करत असताना कोंबलवाडी संघाच्या माध्यमातून यावरती तर प्रेक्षक वर्गाच्या नजरा या जरूर लागल्यात. दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. हाफ ट्रॅकर बॉल होता. बॅटचे टॉपेज जरूर लागली होती. स्टॅनच्या मागे बॅकअप चांगले राहिलं जातं. फर्स्ट स्लिपच्या शतरक्षकाच्या माध्यमातून अजून एक डॉट बॉल येतो. चांगली गोलंदाजी राहिल्या. मोहन पारदी या गोलंदाजाच्या माध्यमातून 5 चेंडू हाताळलेत. 1 विकेट 1 धाव त्यानं कर्ज केला. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकामधील गोलंदाजी ट्रॅकवर द्या. सुशांत भोईर ऑन स्ट्राईक. एक चौकार षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन. अंपायर सिग्नल इट्स वाईट बॉल. हा खराब चेंडू फेकला जातो. अतिरिक्त 1 धाव मिळाली जाते. एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या 21. 21 धाबा धावफलकीवरती आपल्याला पाहायला मिळतात. फक्त आणि फक्त 10 धाब्यांची गरज आहे. 13 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. 10 धाबा. आपली फटका सुरेख आहे. हाफ ट्रॅकर पुल केलाय. पुल इन सक्सेसफुल. बॉल सीमा पार मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द पार. सुशांत भोईरचा बिग हिट षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 27 या आकड्यावरती संघ पोहोचला गेलाय. अवघ्या 4 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडूचा खेळ बॅलन्स असेल. 4 धाब्यांची गरज आहे. रात्री देखील आपण सामना पाहिला होता. वाघाची वाडी आणि त्याच्या विरोधामध्ये भावंजी मानपाडा संघ. 5 चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये 5 धाब्यांची गरज होती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता आणि तब्बल तोच सामना तब्बल 4थ्या चेंडूपर्यंत पोहोचला होता आणि त्याचनंतर 4थ्या चेंडूवरती झेल सोडल्यानंतर ती 1 धाव कंप्लीट झाली होती. असा सामना आपण जरूर पाहिला होता रात्री याच मैदानावरती. मात्र इथून 12 मध्ये आता 4 बनवायच्यात.
पहिलाच बॉल ऑन साईडला खेळायचा होता. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. पकडलाय चल संपवलाय. फलंदाज पप्पू बोईरचा खेळ आणि तिथून मात्र दुसरा धक्का टीम चाकणला. पप्पूला परतावा लागेल. एक सूचना आहे पहा, मालिकावीरसाठी जी आपण वैयक्तिक बाईक देणार आहोत, जे प्राइज देणार आहोत, ते प्राइज जे आहे त्यामध्ये जे आपण पाहतोय की पॉइंट्स काउंट केले जातील ते सुपर 6 पर्यंत काउंट केले जातील. त्या पुढे काउंट केले जाणार नाहीयेत. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. म्हणजे प्रत्येक पूलमधून एक संघ ज्या वेळेला आपण पाहतो की एका बक्षिसाचा मानकरी ठरतो आणि बक्षीस पात्र फेरीसाठी निवडला जातो, त्याच्यानंतर मग पुढच्या ज्या काही क्वार्टर फायनल होतील, सेमी फायनल होतील, यांचे गुण पकडले जाणार नाहीयेत असा आयोजन कमिटीने इशारा तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट संपन्न केला. अरुण भोईर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. विजयाकरिता फक्त 4 धाब्यांपासून दूर आहे. खोला टाकला जातो. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला जातो. अरुणला देखील मात्र सिंगल डबल नाही सामना जिंकता येतो. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जात नाही. गोलंदाजी भरपूर चांगली पाहायला मिळते. हरीश गोलंदाजीच्या माध्यमातून वारंवार चेंडू खोलात फेकले जातात. अद्यापही विचार केला सुशांत भोईर मैदानाच्या आतमध्ये थांबला जातो. त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार 1 चौकार अशी बॅटिंग त्याच्या आपण पाहिल्या. 3 धाब्यांपासून दूर विजयाच्या उंबरठ्यावरती. इथून 28 वरती संघ पोहोचला गेला. गुडघा भागवत बॉलला फेकून दिला. डिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडा विजय स्ट्रोक वेमेक्स दोन्ही स्टाईल ना हा सामना इथून जिंकलाय. टीम चाकण संघानं अभिनंदन. आडलक टीम कोंबलवाडी संघ आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून गोडसे कौतुक. चला चाकण संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच जायचा. बागाचीवाडी संघाचा कॅप्टन आला गेलाय. चला